इतर मागास प्रवर्ग, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातील विविध समाज संघटना आणि संस्थांच्या वतीने रविवार 28 जून 2026 रोजी चंद्रपूर इथं संयुक्त महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुपारी 12 वाजता हा महामोर्चा काढण्यात येणार असून केंद्र शासनानं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी तसंच राज्य शासनानं आरक्षणाविरोधी निर्णय मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यावेळी दिनेश चोखारे, कृष्णा मेश्राम, जयदीप रोडे, बाळू खोब्रागडे, पप्पू देशमुख, संजय ढवस, बाजीराव उंदीरवाडे, DK आरीकर, आनंद अगलवार, मनस्वी घिरे आणि मनीषा बोबडे आदी उपस्थित होते। केंद्र सरकारनं ओबीसी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेत ओबीसींचा स्वतंत्र उल्लेख नसल्यानं समाजात संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसंच महाराष्ट्र शासनानं 14 मे 2026 रोजी घेतलेला आरक्षणासंदर्भातील निर्णय ओबीसी, विजाभज, अनुसूचित जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी घातक असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। हा निर्णय तातडीनं रद्द करावा, अन्यथा राखीव प्रवर्गातील समाजाच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला। महामोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। चंद्रपूरमध्ये महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। प्रामुख्याने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि 14 मे 2026ला आरक्षणविरोधी जो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे तो निर्णय रद्द व्हावा यासाठी या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सरकारने जर जातनिहाय जनगणना नाही केली तर भविष्यामध्ये असहकार आंदोलन तर आम्ही पुकारलेलं आहे आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुद्धा आंदोलन करणार आहोत। साधारणतः मोर्चा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राहणार आहे। साधारणतः आमचा 10,000चा अंदाज आहे आणि वेगवेगळ्या राज्यातून आपापल्या पद्धतीनं लोक या महामोर्चात सामील होत आहेत।